हे नवीन वर्ष तुम्हाला अतिशय भरभराटीचं, तुमच्या सगळ्या स्वप्नपूर्तीचं, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छापूर्तीचं जाऊ दे आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व सर्व मिळू दे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी स्ट्रेंथ मिळू दे की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवावं अशी मी प्रार्थना करते स्वामींच्या चरणी आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। नमस्कार, मी मीनाक्षी तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन वर्षाच्या नवीन दिवशी अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण रिझोल्यूशनवरती चर्चा करणार आहोत। माझे रिझोल्यूशन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण जाता जाता 2023 आपल्याला खूप काही दिलेलं आहे। मीना सडका हे कुटुंब 3000च्या पुढे गेलेलं आहे, 3500च्या आसपास आलेलं आहे। सो त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण यूट्यूब ज्यासाठी स्टार्ट करतो ते म्हणजे मॉनिटायझेशन। तर मॉनिटायझेशन सुद्धा आपलं झालेलं आहे, आपलं चॅनल रिव्ह्यू झालेला आहे आणि मॉनिटायझेशन सुद्धा सुरू झालेलं आहे। सो 13 डिसेंबरला म्हणजे 14 डिसेंबरला माझ्या मुलींचा बर्थडे असतो आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबरला माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे। आणि ह्या सगळ्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करते, धन्यवाद। जर तुम्ही नसतात तर कदाचित हे शक्य झालं नसतं। सो मनापासून धन्यवाद। मी पुढे अजून असेच प्रयत्न करेन की आपली फॅमिली अजून मोठी व्हावी, त्यासाठी मी छान छान रेसिपी आणि छान छान ब्लॉग सुद्धा। तर या वर्षीच्या म्हणजे 2024च्या रिझोल्यूशनकडे जाण्यापूर्वी मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल की 2023 मध्ये मी ते मला ठेवलं होतं की तो एक संकल्प केला होता की यावर्षी काहीही करून माझं चॅनल मला मॉनिटाईज करायचं आहे आणि ते मी अचीव केलेलं आहे। त्याचबरोबर 3500च्या आसपास आपले सबस्क्रायबर्स आहेत। सो सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। जॉब आणि घर आणि रेसिपीज म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल हे सगळं करायला थोडंसं खूप जास्त अवघड जात होतं, कारण चौकोनी कुटुंबात बऱ्याचशा गोष्टी एकट्यावरच पडतात। कारण जेव्हा तुमचा पार्टनर फुल टाईम त्याच्या जॉबमध्ये बिझी असतो त्यावेळेस तुमच्यावर बरीचशी जबाबदारी असते आणि त्या सगळ्यातनं करता करता मला थोडंसं बराच स्ट्रगल करावा लागला मॉनिटायझेशनपर्यंत येण्यासाठी। पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। तरी आपलं चॅनल 13 डिसेंबर 2023ला मॉनिटाईज झालेलं आहे। सो ही माझ्यासाठी 2023नं दिलेली एक छानसं गिफ्ट आहे आणि तुम्हा सगळ्यांकडून सुद्धा असं मी म्हणेन। बरं, त्याच्यानंतर सुद्धा बरेचसे सबस्क्रायबर्स आहेत जे की अगदी 100 सबस्क्रायबर होते चॅनलवरती तेव्हापासून जोडले गेलेले आहेत। त्यातल्या काही सबस्क्रायबर्सनी काही छान छान भेटवस्तू सुद्धा पाठवल्या, तर त्यासाठी सुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद देते। आणि तुमच्या सगळ्यांच्या खरंच मी तुमच्या सगळ्यांची खूप ऋणी आहे। तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच हे शक्य आहे आणि असंच प्रेम उत्तरोत्तर राहू दे। आणि तुम्ही माझ्या रेसिपीज फॉलो करता ते बघून मला खरंच खूप छान वाटते। तर यावर्षीचे रिझोल्यूशन मी आता तुमच्यासोबत शेअर करते। खूप जास्त रिझोल्यूशन मी बनवलेले नाही आहेत, पण काहीतरी एम असल्याशिवाय आपण त्याच्यामागे धावू शकत नाही। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे, तुम्हाला जे हवं आहे ते मिळू देत आणि जे मिळत नाही किंवा ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत त्यातून तुम्हाला विलक्षण असा एक अनुभव मिळत असतो आणि तो अनुभव तुम्हाला पूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करत असतो किंवा उपयोगाला येतो। सो हा अनुभव सुद्धा तितकाच गरजेचा आहे। तर काही गोष्टी मिळवता आपल्याला अनुभव सुद्धा मिळवायचे आहेत, हे तुम्ही कधीही विसरू नका आणि ते अनुभव घेताच तुम्ही मोठे व्हा आणि तुम्हाला जे अचीव करायचं आहे ते सगळं अचीव करा। तर आता आपण माझ्या रिझोल्यूशनवरती येऊया। तर माझ्या यूट्यूबकडून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात जेव्हा तुम्ही खरोखर मनापासून काम करत त्यावेळेला। कारण यावर्षी मी कंटिन्युटी थोडीशी ठेवली, जरी इतर गोष्टी असतील, जरी मला खूप लोड असेल तरी मी थोडीफार कंटिन्युटी ठेवली होती आणि त्यामुळे माझे सबस्क्रायबर्स सुद्धा पटापट वाढत गेले। अगदी ऑगस्टपासून आतापर्यंत माझे जवळजवळ 1000पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स वाढले। त्याच्यानंतर मी म्हणेन की व्ह्यूज सुद्धा त्याच पद्धतीने वाढत आहेत। सो हे प्रेम आहे सातत्य ठेवल्यामुळे।
सो मला हे सातत्य कंटिन्यू करायचं आहे 2024मध्ये. 2023मध्ये माझ्याकडनं थोड्याफार ज्या चुका झाल्या त्यातून मला खूप काही शिकायला सुद्धा मिळालं. सो त्यासुद्धा गोष्टी मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिलं रिझोल्यूशन आहे की आपली जी यूट्यूब फॅमिली आहे, जी आता 3,500च्या आसपास आहे, ती मला खूप जास्त मोठी करायची आहे. एंडलेस, त्याला काही एंडच असणार नाही. त्याला काही म्हणजे मी त्याला असं म्हणणार नाही की 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे, 2 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे. जितके मला जमवता येतील तितके मला करायचे आहे. कारण माझ्याकडे कुकिंगचं जे स्किल आहे ते खरंच जेन्युइनली मला असं वाटतं की तुम्हाला पण काही गोष्टी करता आल्या पाहिजेत. तुम्हाला आयत्या वेळेला प्रत्येक रेसिपी प्रत्येकाला माहीत नसते. जसं मलाही अजून काही रेसिपीज माहीत नाहीत, पण त्यावेळेला जर तुम्हाला खावंसं वाटलं तर त्यावेळेला माझी रेसिपी तुमच्या उपयोगाला आली पाहिजे. तर हा एक साधा हेतू आहे. आणि आपल्या किचनमध्येच अवेलेबल असलेल्या गोष्टींपासून आपण छान छान पदार्थ कसे बनवू शकतो, किंवा ते आपले पदार्थ जे बनवणार आहोत आपण ते छान कसे करता येतील, टेस्टी कसे करता येतील, हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळत आहे. सो ते प्रामाणिक प्रयत्न मला खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे, खूप जास्त. त्याला काही लिमिटच असणार नाही. त्यानंतर दुसरं रिझोल्यूशन आहे की मला खूप वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, आपल्या यूट्यूबसाठी जर आपण विचार करायचा झाला तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीजसुद्धा मला शिकायच्या आहेत. आणि अजून मला बरंच स्वतःला सेल्फ, ज्याला ग्रूमिंग म्हणतो, ते जास्त करायचं आहे. तर येणाऱ्या 2024मध्ये तुम्हाला जी मीनाक्षी दिसते ती थोडीशी अजून छान तुम्हाला आवडेल अशी दिसेल, हे मी तुम्हाला प्रॉमिस करते. आणि एक आई म्हणून माझं एक स्वप्न आहे की येणाऱ्या वर्षभरात कधीही मला माझ्या स्वतःच्या इन्कममधून माझ्या फॅमिलीला इंटरस्टेट ट्रिप करायची आहे, जी खूप जास्त दिवसांसाठी असेल, ज्याच्यामध्ये खूप फन असेल. तर ते माझ्यासाठी स्वप्न आहे. खूप छोटं आहे, पण माझ्यासाठी मला स्वतःच्या खर्चानं करायचं आहे. सो माझ्यासाठी ते एक ड्रीमच आहे आणि ते मी ॲज अ रिझोल्यूशन म्हणून ह्या वर्षी घेतलेलं आहे आणि मी पूर्ण करणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी ठरवतो, पण 3ऱ्या दिवसानंतर किंवा 4थ्या दिवसानंतर आपण त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतं की इथं मी नाही करू शकत आहे, तिथं मी नाही करू शकत आहे, किंवा हे मला आता जमणार नाही, ते मला आता जमणार. आणि असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं. कुणी असं नाही म्हणू शकत की मी असं कधीच केलेलं नाही. बऱ्याचशा गोष्टी होतात. सो त्यासाठी मला खूप कमी गोष्टी ठरवायच्या आहेत. आणि जी गोष्ट मी जेव्हा ठरवलेली आहे तेव्हा मला ती कंप्लीट करून किंवा ती करून दाखवायचीच आहे. हे माझं सगळ्यात शेवटचं आणि हे माझं लाईफटाईमचं रिझोल्यूशन असणार आहे. कारण रिझोल्यूशन, आपली लिस्ट जेवढी मोठी असते तर थोडंसं आपल्याला आपण स्ट्रेस्ड पण होतो ते रिझोल्यूशन कंप्लीट करता. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात सुद्धा नसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी परिस्थिती हातात नसते, कधी तुमचा जॉब किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या सिच्युएशन चेंज होते तर तशा त्या चेंज कराव्या लागतात. पण तरीसुद्धा अपार्ट फ्रॉम एव्हरीथिंग मी जे ठरवलेलं आहे ते मला कंप्लीट करून दाखवायचंच आहे. आणि हे माझं एक स्ट्रॉंग रिझोल्यूशन आहे. तर माझी रिझोल्यूशनची लिस्ट अगदी छोटी आहे आणि मोजकी आहे, पण त्याचबरोबर ती खरी आहे. आणि मागच्या वर्षी जसं मी 2023-22-23ला रिझोल्यूशन केले होते की मी योगा करेन किंवा वेट लॉस करेन, तर त्या सगळ्या गोष्टी मी अचिव्हमेंटच्या पाथवरती आहे. थोड्या प्रमाणात मी त्या अचीव्ह केलेल्या आहेत. सो यावर्षी जेही मी रिझोल्यूशन्स बनवलेले आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. ते लाईफच्या गोलशी रिलेटेड आहेत, पर्टिक्युलरली एका ध्येयासाठी आहेत. सो तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात असे काही रिझोल्यूशन्स बनवलेले आहेत का? असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर 2023मधली कोणती रेसिपी तुमची सगळ्यात जास्त फेवरेट रेसिपी होती ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. मी दरवेळेला रेसिपीजच अपलोड करते, पण आज नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छा देण्यासाठी, त्याचबरोबर नवीन काहीतरी निर्णय किंवा एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून
बऱ्याचशा आपल्या आयुष्यात परिस्थितीनुसार चेंजेस करावे लागतात, तरीसुद्धा त्यातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे असं मला वाटतं. सो मी प्रत्येक गृहिणी असेल किंवा प्रत्येक स्त्री असेल, प्रत्येक मुलगी असेल, जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, तुमचे जे काही रिझोल्यूशन असतील एखादं जरी असेल तरी ते मला कमेंट करून नक्की सांगा, कारण ती कमेंट वाचून दुसरे अनेक जण मोटिवेट होत असतात. सो मी तुम्हाला मनापासून विनंती करते, जे कोणी ताई, दादा, भाऊ, बहिणी, मावशी, सगळे जे कोणी व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना मी मनापासून रिक्वेस्ट करते की तुमच्या सगळ्यांचे रेझोल्यूशनसुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मीही बऱ्याच गोष्टी शिकेन आणि कमेंट वाचणारेही बऱ्याच गोष्टी शिकतात. सो थँक्यू सो मच मी माझ्या चॅनलला खूप जास्त सपोर्ट दिल्याबद्दल. खरं तर जॉबमध्ये असताना मी हा असा सपोर्ट सडनली 1-2-3 महिन्याचा जर मागचे 2-3 महिने बघितले तर तो ग्राफ एकदम वाढलेला आहे आणि तो मी त्यावेळेला खरंच नव्हता एक्सपेक्ट केलेला. मी सुरुवातीला थोडं स्ट्रगल करत होते, थोडे जास्त मनापासून व्हिडिओज करत होते, पण मध्ये मध्ये मी थोडीशी डाऊन झाले आणि जेव्हा मी डाऊन झाले तेव्हाच तुमच्या सगळ्यांचा मनापासून आणि अगदी सरप्रायझिंग सपोर्ट मिळाला. सो धन्यवाद, मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट करत राहा आणि भेटूया आपण छान छान रेसिपीजसोबत. चला आता मग बाय बाय.